आपल्या पिंपरी पेंढर गावचं ग्रामदैवत मळगंगा आणि मुक्ताई मातेची यात्रा आहे आणि ग्रामस्थ मंडळींनी आणि यात्रा कमिटीने अत्यंत सुंदर अशी बैलगाड्याची शर्यत या यात्रेच्या निमित्ताने भरवली आहे. सर्व बैलगाडा मालक आणि सर्व यात्रेचे बैलगाड्या शर्यतीचे शौकीन हा घाट निर्माण करत असताना ग्रामस्थांनी मागणी तर केली, पण इथं विकासाचा निधी देत असताना ग्रामस्थांनी पण त्याच्यामध्ये योगदान टाकलं आणि विशेष कौतुक करायला गेलं अमोलचं. त्याने इथं दिवस रात्र थांबून हा घाट अत्यंत सुंदर झाला पाहिजे आणि त्यात जर काही कमी पडत असेल खिशातला पैसा गेला तरी चालेल, पण घाटाचं चांगल्या प्रकारचं काम आज या पिंपरी पेंढरमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या तालुक्यामध्ये 10-12 घाट आहेत की ज्यांची अत्यंत सुंदर रचना आहे, त्यामध्ये पिंपरीतला हे घाट आहे. म्हणून या बैलगाडा घाटाची शर्यत आज मला बबन शेट्टी सांगितलं 8 ठिकाणी यात्रा आहे आणि आता तर रोज कुठं ना कुठं यात्रेच्या निमित्ताने शर्यतीचा कार्यक्रम तर आहे, पण पिंपरी पेंढर म्हटलं तर बैलगाडा मालकांना हा मानाचा घाट आणि तिथं आमचे गाडे पळवायचे, कारण याची निर्मिती अत्यंत चांगली झालेली आहे. आणि आपल्या ग्रामस्थांनी तुम्ही सर्वांनी जे काही स्टेज बांधण्याचं काम मागणी केली आहे, या तालुक्यात जवळपास 36 ते 37 बैलगाडा घाटाचं बांधकामाचं काम मी माझ्या आमदारकीच्या कालावधीमध्ये केलं होतं. आणि निश्चित प्रकारे तुम्हाला सर्वांना सांगू की ह्या पिंपरी पेंढरच्या घाटासाठी तुम्हाला जे जे लागेल ते करण्यासाठी मी तर वचनबद्ध आहे. पण ऋषी पुढच्या वर्षाच्या आत या बैलगाड्या घाटाचं स्टेजचं काम ते पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल एवढं या निमित्ताने सांगतो. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, माझ्याकडे तुमच्या गावचे काही मळगंगा मातेचे ट्रस्टी आले होते, ग्रामस्थ आले होते. आपल्याला मळगंगा मातेला पण शासनाचा आणि जिल्हा नियोजनचा क वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त करून द्यायचा आहे. त्याची तयारी आम्ही चालू केलेली आहे. सर्वांनी त्याच्यामध्ये मदत करून ती परिपूर्ण फाईल जर तयार झाली तर निश्चित प्रकारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून या मळगंगा मातेच्या देवाला सुद्धा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला जाईल. शेवटी या देवाचा आशीर्वाद, देवीचा आशीर्वाद जसं तुमच्या सगळ्यांवर आहे तसं आमच्या बेनके परिवारावर आहे. असे वल्लभशेठ बेनके साहेब पण मानायचे, आमच्या कुटुंबाचा प्रत्येक घटक मानतो. माझा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार. माझ्या समेत रघुनाथ शेठ लेंडे असतील, प्रीतमजी काळे असतील, विठ्ठलजी लेंडे असतील, बबन शेठ दानड असतील, या सर्वांचा आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार. सावंत साहेब तुमचं स्वागत. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद.